Hello friends, good morning. Today we are going to start our syllabus. Before starting our syllabus, let us start with our index section, that means content part. Here you can see four sections are there. Section number 1, prose section. Section number 2, poetry section. Section number 3, writing skills, and section number 4, genre drama. Now here topic number 1.1, being neighborly, and topic number 2.6, the planners. These two topics, being neighborly and 2.6, the planners, these topics are omitted. These topics are deleted because of our COVID pandemic. 25% of the syllabus was reduced, and accordingly our Maharashtra government has taken the decision, and these two topics, being neighborly and 2.6, the planners, हे जे दोन टॉपिक्स आहेत आपले, being neighborly आणि the planners, हे दोन टॉपिक जे आहे सध्याच्या या वर्षी हे दोघेही टॉपिक रद्द करण्यात आलेले आहेत. बाकीचे संपूर्ण टॉपिक जे आहेत ते आपल्याला अभ्यासाला आहेत. तर दिस इज माय इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू ऑल ऑफ यू. प्लीज रिमेंबर दिस टू टॉपिक्स आर ओमिटेड, बीइंग नेबरली अँड द प्लॅनर्स. तर हे दोन टॉपिक जे आहेत ते आपण यावर्षी सिलेबसमध्ये नसणार आहेत. तर आपण आज सुरुवात करूया. लेट अस स्टार्ट विथ टॉपिक नंबर 1.2, on to the summit we reach the top, Tenzing, Norway. Okay, and now we move to page number 15. Page number 15, topic number 1.2, on to the summit we reach the top, Tenzing, Norway. Topic number 1 is quite large, that means big in size, and it is quite lengthy for all of us to cover this topic. So our Maharashtra board has taken the decision, and accordingly this topic is deleted. Now we turn to on to the summit we reach the top, topic number 1.2. Let us start with icebreakers activity. Now what is the meaning of icebreakers? Icebreaker is nothing but introductory part of the topic. This is called as prastavna. Before starting new topic, every student has to revise what is the content part of the topic. So icebreakers tells us about the previous knowledge of the student, and it is nothing but the beginning of the topic, beginning of the lesson. So let us start with the general idea what is given in the topic. On to the summit we reach the top. Now what is the meaning of summit? Summit means the top, ज्याला आपण उंच शिखर असं म्हणतो, त्याला म्हणतात समिट. तर ह्या उंच समिट जो आहे, ह्या उंच असा हा जो सागरमाथा आहे, हा जो उंच असा टॉप आहे, समिट आहे. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. तर ह्या शिखरावर आम्ही पोहोचलो. अतिशय उंच असं हे शिखर होतं, आणि हे शिखर आम्ही कशा पद्धतीने सर केलेलं आहे, अतिशय ॲडव्हेंचरस असा हा टॉपिक आहे, आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी ही कामगिरी त्या ठिकाणी सर करण्यात आलेली आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. तर डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेव ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट नावाचा हा जो आपलं शिखर आहे, जगातलं सगळ्यात उंच असं हे शिखर आहे, आणि ह्या माउंट एव्हरेस्ट या शिखराची जी उंची आहे ती आहे 8,848 मीटर्स, and in foot it is 29,029 feet.
तर 29,029 फुटाचं अतिशय उंच असं हे पर्वत शिखर जे आहे आणि ह्या शिखरावर त्या ठिकाणी हा आपला एक नेपाळी जो आहे ह्या सागरमाथ्यावर कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी चढाई केलेली आहे आणि कशा प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचं वर्णन या टॉपिकमध्ये आलेलं आहे. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. तर ह्या उंच शिखरावर आम्ही उंच ठिकाणी पोहोचलो आणि कशा पद्धतीने आम्ही ती कामगिरी करून दाखवली त्याचं सुंदर वर्णन या टॉपिकमध्ये आहे. तर आपण सुरुवात करूया आईस ब्रेकर्स पासून. एक प्रस्तावनावजा काही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आलेल्या आहेत त्या आपण पूर्ण करूया. लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट ॲक्टिव्हिटी. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. तर क्लाइम्बिंग करणं ज्याला आपण चढाई करणं असं म्हणतो. चढाई करणं हे आलं की त्या ठिकाणी काय काय येतं नेमकं. तर डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. तर क्लाइम्बिंग म्हटलं की या ठिकाणी रॅपलिंग त्या ठिकाणी होतं. रॅपलिंग त्यानंतर रॉक क्लाइम्बिंग एखाद्या पर्वत चढणं ज्याला म्हणतो आपण. रॅपलिंग म्हणजे दोरखंडाच्या साह्याने जी चढाई करणं म्हणतो त्याला आपण रॅपलिंग असं म्हणतात. तर अशा प्रकारच्या कोणत्या कोणत्या क्लाइम्बिंग ज्याच्यात चढाई आहे ज्याच्यात पर्वतारोहण आहे अशा कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी आहेत की ज्याच्यामध्ये क्लाइम्बिंग येतं. तर साधारणतः आपण म्हटलं की एक साहसी ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जर म्हटलं तर पॅराग्लायडिंग इथे आपण पूर्ण करू शकतो. पॅराग्लायडिंग जे आहे हे सुद्धा अलीकडे खूपच साहसी असा तो खेळ आहे. नंतर माउंटेनिअरिंग आहे, पर्वतारोहण आहे. माउंटेनिअरिंग हे क्लाइम्बिंगमध्येच त्या ठिकाणी चढाई करण्यामध्येच येतं. पॅराशूटिंग आहे, एखादा पॅराशूट जे आहे पॅराशूट उडवणं त्यालासुद्धा हे अतिशय साहसी प्रकार आहे. पॅराशूटिंग जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये येतं. ट्रेकिंग करणं, अलीकडे ट्रेकिंग करणं हा सुद्धा एक अतिशय साहसी प्रकार मानला जातो. तर ट्रेकिंग हे सुद्धा क्लाइम्बिंगमध्येच येतं. त्यानंतर हॉट एअर बलूनिंग ज्याला म्हणतो. तर गरम हवेचा एक फुगा असतो आणि त्या फुग्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी उंच उडणं हे अपेक्षित त्या ठिकाणी आहे. त्यानंतर रॉक क्लाइम्बिंग आहे. त्यानंतर तुमचं लॅडर क्लाइम्बिंग आहे, ट्री क्लाइम्बिंग आहे, रोप क्लाइम्बिंग आहे, स्कुबा डायव्हिंग आहे, स्कीइंग आहे, आईस क्लाइम्बिंग आहे, ग्लेशियर क्लाइम्बिंग आहेत. तर अशा अनेक प्रकारच्या चढाई ज्या आहेत त्या आपण करू शकतो. हॉर्स ट्रेकिंग आहे ज्याला आपण घोडेस्वारी असं म्हणतो. रॉक क्लाइम्बिंग आहे, ट्रेड क्लाइम्बिंग आहे, लॅडर क्लाइम्बिंग कधी शिडी चढून जाणं त्याला म्हणतो आपण. ट्री क्लाइम्बिंग आहे, झाडावर चढणं हे सुद्धा एक क्लाइम्बिंगचा प्रकार आहे. रोप क्लाइम्बिंग आहे, एखाद्या रोपाच्या माध्यमातून चढाई करणं हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. स्कुबा डायव्हिंग आहे, आपल्याला माहिती असेल की सागरतळ जो आहे ह्या सागरतळाला शोधण्यासाठी त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगचा वापर केला जातो आणि ऑक्सिजनचा एक सिलेंडर त्या ठिकाणी पाठीवर नेऊन आणि तोंडाला मास्क लावून त्या ठिकाणी जी सागरातली जी विविधता आहे त्या विविधतेचा त्या ठिकाणी शोध घेतला जातो स्कुबा डायव्हिंगमध्ये. त्यानंतर स्कीइंग आहे, बर्फावरचा एक प्रकारचा थरार आहे, बर्फावरची रेस आहे ही त्या ठिकाणी आहे. आईस क्लाइम्बिंग आहे, अनेक प्रकारच्या अशा ह्या साहसी प्रकार आहे. ग्लेशियर क्लाइम्बिंग आहे, हिमनद्या त्या ठिकाणी ओलांडून जाणं अतिशय साहसी असा प्रकार आहे. आणि अशा विविध ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या इथे येतात. क्लाइम्बिंग म्हटलं की त्या ठिकाणी साहस आणि धाडस ह्या दोन गोष्टी, करेज, कॉन्फिडन्स ह्या त्या ठिकाणी हव्यात. आणि या पद्धतीने ही पहिली डायग्रॅम जी आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. तर क्लाइम्बिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर ते आपण बघितल्या. पॅराशूटिंग आहे, माउंटेनिअरिंग आहे, पॅराग्लायडिंग आहे, हॉट एअर बलूनिंग आहे, माउंटन हायकिंग आहे, ट्रेकिंग आहे, रॉक क्लाइम्बिंग आहे. दीज आर डिफरंट काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. नाउ लेट अस स्टार्ट विथ सेकंड ॲक्टिव्हिटी. There are certain prerequisites for mountaineering. With reference to the following points, develop a short dialogue between you and your friend about mountaineering. तर there are certain prerequisites. Prerequisites means required condition. याला आपण पूर्वतयारी म्हणतो. There are certain prerequisites, काही रिक्वायर कंडिशन्स असतात की ही रिक्वायरमेंट आपली आहे, प्रिरिक्विजिट्स आहेत, आवश्यकता आहे. तर कुठलेही पर्वतारोहण करायचं असेल तर काही गोष्टींची आवश्यकता असते. विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉईंट्स डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग. तर हे काही पॉईंट्स आलेले आहेत. ह्या पॉईंट्सचा वापर करून आपल्याला एक डायलॉग बनवायचा आहे बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनिअरिंग. तर माउंटेनिअरिंगबद्दल तुम्ही या खालील गोष्टींचा वापर करून एक संवाद साधायचा आहे. टाईम, डिस्टन्स, इक्विपमेंट, ट्रेनिंग, क्लोथ्स, मेंटल अँड फिजिकल फिटनेस. तर बघूया आपण काय नेमका डायलॉग आहे. सेकंड EVमध्ये आपण जाऊया. पहिल्या व्हिडिओत आपण थांबूया.